नमस्कार मंडळी. आज अजिबात प्रस्तावना नको. भाग खूप मोठा आहे, पण कथा कादंबरी लिहिताना ना खूप कष्ट पडतात. तुम्हाला कथा आवडत नाही आहे का? कारण आपल्यापैकी कित्येकांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही. रोज 1,500पेक्षा जास्त लोक गोष्ट ऐकतायत, पण मग सबस्क्राईब का करत नाहीत? पुन्हा एकदा रिक्वेस्ट, प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे चॅनल लवकर ग्रो होईल. चला करूया सुरुवात. थोडं तुझं थोडं माझं. भाग 27. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. शेखर काका घाईघाईने घरी आला. काय हो, अचानक विठ्ठलवाडीला जायचं ठरवलं? काय प्रॉब्लेम झालाय? काळजीने शर्वरीने विचारलं. अगं, कंपनीत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स चोरायचा प्रयत्न झाला. कपाटं फोडली गेली. आता प्रसादसुद्धा इथेच असल्यामुळे नेमकं तिथे काय घडलंय ते नक्की माहीत नाही. शशी तर आधीच घाबरला, म्हणून त्याच्यासोबत चाललोय. हे बघ, आम्ही आज रात्री तिथे पोचणार. उद्याचा दिवस तिथे थांबणार. परवा सकाळी मी परत येणार. शशीला कदाचित तिथेच राहावं लागेल, म्हणजे मी 2 रात्री इथे नसणार. तसं तर अमूला सुद्धा म्हणत होतो माझ्यासोबत चल म्हणून, पण तो एक बावळट आहे. मला म्हणाला, आता तिथे काय ठेवलंय? ऐकूनच काकूला हसू आलं. मनातल्या मनात विचार आला, अहो त्याची रुक्मिणी इथे, मग विठ्ठलवाडीला जाऊन काय करणार? पण तो नाही म्हणतो ना, तेच बरं आहे. तू एकटी पडशील नाही तर. सई पण एज्युकेशन टूरला गेली आहे. दोघांनी काळजी घ्या. अमू आहे म्हटल्यानंतर मला तेवढी काळजी नाही, पण तरीही सांभाळून राहा, शेखर म्हणाला. पण काय हो, तुम्हाला खरंच असं वाटतं की या सगळ्यात बल्लाळ मामांचा हात असेल? शर्वरीने विचारलं. वाटतं नाही शरू, 100% खात्री आहे मला. हे सगळं बल्लाळचंच काम आहे. ही कंपनी खरोखरच शशीच्या नावावर आहे का, की यात माझेही काही शेअर्स आहेत, हे त्याला तपासून पाहायचं असणार. म्हणून हे सगळं कारस्थान आहे. अगदी नीच आणि नालायक माणूस आहे तो. वेळ पडली ना तर पैशासाठी स्वतःच्या बायको मुलीला पण डावाला लावेल. ऐकूनच काकूच्या हृदयात धस्स झालं. जर हे म्हणतात त्याप्रमाणे बल्लाळ मामा असेच असतील तर अमूचं पुढे कसं होणार? कीर्ती कदाचित चांगली असेलही, पण कीर्तीच्या मार्फत अमूला त्रास होणार नाही हे कशावरून? काय ग, तू कसल्या विचारात गेलीस? मला 1 कप चहा देशील का? शशी येईलच इतक्यात. आम्ही माझ्याच गाडीने जाणार आहोत, कारण मला परत यायचंय. शर्वरी काकू आत गेली, पण विचाराने डोकं भणभणत राहिलं. शेखरने गाडी काढली, शशीला पिकअप केलं आणि ते विठ्ठलवाडीकडे निघाले. खरं सांगू शेखर, त्या बल्लाळची मला काळजीच वाटते रे. बाकी काही नाही, मुलांपर्यंत पोहोचायला नको. प्रसाद तिकडे एकटाच असतो म्हणून भीती वाटते, शशिकांत म्हणाले. खरं सांगू शशी, जर तू म्हणतोस त्याप्रमाणे प्रसाद कीर्तीच्या प्रेमात असेल आणि बल्लाळला हे माहीत असेल तर त्याला निश्चितच आनंद होणार. कारण सध्या त्याला एवढंच माहिती आहे की ही कंपनी तू विकत घेतली आहेस. त्यामुळे प्रसादला इजा करायचा विचार तो स्वप्नातही करू शकणार नाही. तुझ्याशी तसं त्याचं काही वैर नाही, तू निश्चिंत राहा. पण तरीही तुला असं वाटलं की ही कंपनी सांभाळणं आता जड होतंय तर सांग मला. काय करायचं ते मी बघतो, शेखर म्हणाला. नाही रे शेखर, तू काय बघणार? तुझं संकट माझं नाही का? मी एकंदरीत सगळ्याच मुलांच्या बाबतीत म्हणत होतो. म्हणजे प्रसादला कीर्ती आवडते हा भाग सोडला तरीही, आणि त्यांचं जमलं त्या अनुषंगाने बल्लाळशी त्याचे संबंध प्रस्थापित होतील त्याचीच मला जास्त भीती वाटते. कारण आता सुद्धा हे सगळं कारस्थान बल्लाळचंच असणार असं मला वाटतं, शशिकांत म्हणाले. वाटतं नाही शशी, तसंच आहे. 100% यात त्याचाच भाग आहे. पण गोष्ट अशी आहे की तो एकटाच नाही. कंपनीतला आणखीन कोणीतरी मेंबर त्यात सामील असणार. त्याच्याशिवाय CCTV फुटेज डिलीट कसं होईल? आपण जाऊन पाहूया. उद्याचा दिवस मी तिथे थांबेन, परवा बाकी परत येईल. मग पुढचं तू मॅनेज करशील ना, शेखरने विचारलं. हो रे, तू एवढं येतोयस तीच मोठी गोष्ट आहे. सुरुवातीला जी काही प्रोसेस असेल त्याच्यासाठी तू आहेस, काळजीचं कारण नाही. खरंच या बल्लाळने ना सगळ्यांचंच आयुष्य बेजार करून टाकलंय. आणि खरं सांगतो शेखर, ही सगळी कर्म त्याच्याकडे फिरून येतील बघ. आपली कर्म आपल्या मुलांना फेडावी लागतात. कीर्ती बिचारी गोड चांगली मुलगी आहे, तिला त्या सगळ्याचा त्रास होऊ नये असं वाटतं. प्रसादचं तिच्यात मन अडकलंय. समजा उद्या कदाचित यांचं झालं तर त्याचा त्रास प्रसादलाही होऊ नये असंही वाटतं. खरं तर प्रसाद आणि सई लहानपणापासून एकत्र वाढले. त्यांचं जमणं जास्त स्वाभाविक आणि सहज होतं. पण बघ, नियती फिरवून फिरवून आपल्याला कुठे आणून ठेवते ते, शशिकांत म्हणाले. शेखर हसले. तुला सांगायचं राहिलं, या सगळ्या गोष्टी नियतीने केलेली एक अरेंजमेंटच होती असं म्हणायला हवं, शेखर म्हणाला. म्हणजे? अरे म्हणजे प्रसाद जसं म्हणत होता,
सईला पण मी कम्पॅटिबल वाटत नसणार, ती गोष्ट खरीच आहे, कारण सईने स्वतःचं जमवलंय. शशिकांत आश्चर्याने पाहू लागले. कुणाबरोबर? क्षितिज माहिती आहे तुला? हो, म्हणजे काय, सईचे 2च तर मित्र आहे, एक क्षितिज आणि ती विनिता, दोघेही माहिती आहेत मला. शशिकांत म्हणाले. पण छान झालं, चांगला मुलगा आहे. तुझी परवानगी आहे ना? शशिकांतने विचारलं. द्यावीच लागली. नियती पुढे कुणाचं काय चालतं रे. पण या सगळ्यात अमुची बाकी कमाल आहे. त्याला आधी कळलं होतं, पण त्याने क्षितिजबद्दल सगळी माहिती काढली, सगळा डेटा माझ्यासमोर ठेवला, म्हणून निर्णय घ्यायला फार सोपं पडलं. पण दोघांनाही म्हटलंय, आधी करिअरवर लक्ष द्या. आता सईची काळजी मिटली नाही का रे शेखर? शशिकांतने विचारलं. सईची पण मिटली आणि तसं म्हणायचं तर तेजसची पण मिटलेलीच आहे. शेखर हसला. ती कशी काय? त्याने पण जमवलं की काय? शशिकांतने आश्चर्याने विचारलं. त्याने जमवलं नाही, त्याचं आपोआपच जमलं. दिवाकरची मुलगी तन्वी, दोघं एकत्र शिकतात, एकत्र काम करतायत. तुला कळलं का रे? दिवाकरचा घटस्फोट होतोय. त्याच्या मनात होतं मी तन्वीला सून करून घ्यावी. तन्वी तेजस एकमेकांना पसंत करतात असं म्हणाला. एवढं बोलून शेखर थांबला. पण तू परमिशन दिलीस? तेजसचं काय म्हणणं आहे? शशिकांतने विचारलं. अजून तरी होकार वगैरे तसा कळवलेला नाही. तेजस तन्वी कॉम्पिटिशनसाठी बाहेर गेलेत. दिवाकरने त्याच्याकडे पण हा विषय काढला होता. पण तेजस स्पष्टपणे म्हणाला, सध्या मला करिअरवर फोकस करायचंय. तन्वी माझी मैत्रीण मान्य, पण यापुढे जेव्हा कधी लग्नाचा विषय निघेल तेव्हा त्या संबंधित सगळे निर्णय माझे काका काकूच घेतील. अगदी गुणी मुलगा आहे रे तो. तन्वी पण चांगली आहे. बिचारीला आईचं प्रेम मिळालेलं नाही म्हणून थोडीशी अल्लड आहे, पण मनाने चांगली आहे, शेखर म्हणाला. पण मग आता अमितचं काय ठरवलंयस तू? शशिकांतने विचारलं. मला वाटतं आता ही सगळी भानगड उरकली की तू तिच्याकडे विषय काढ. तिच्या मनात काय ते जाणून घे. तसं मी शरूशी सुद्धा बोललोय अवनीविषयी रे. तुम्ही सुद्धा एकदा तुमच्या घरी डिस्कस करा आणि मग अमित आणि अवनीला सांगूया. तिच्याशी म्हणजे कोणाशी? शशिकांतने मुद्दामून विचारलं. तुला माहीत नाही ते? शेखरने उलट विचारलं. अरे काय हे शेखर, आता इतक्या वेळा तुम्ही भेटलात, बोललात, अजून तिच्याशी काय करतोस रे? घे की नाव. कधी काळी ती रागात काहीतरी बोलून गेली असेल म्हणून तिचं नावच टाकलंस तू. कधीतरी शारदा म्हण, शरू म्हण. एवढा कसला रे राग धरून ठेवतोस? शशिकांत म्हणाले. शेखर काही बोलला नाही. अमू आज जरा लवकरच घरी आला. अमू, बरं झालं आज जरा लवकर आलास. सकाळपासूनच कंटाळले होते रे. आज सई सुद्धा नाही. तेजूची पण आठवण येते, काकू म्हणाली. म्हणूनच लवकर आलो काकू. तू आज काही जेवण वगैरे बनवू नकोस. आपण बाहेरून काहीतरी मस्तपैकी मागवूया. काय मागवूया अमू? चायनीज मागवूया. चालेल, म्हणजे मग आपल्याला गप्पा पण मारता येतील, काकू म्हणाली. हो ना, मला पण तुला खूप काही सांगायचंय ग, तो म्हणाला. आणि आज काका देवळात जायची वाट पाहायची पण गरज नाही. आपण संध्याकाळ रात्रभर गप्पा मारत बसू. त्यांनी जेवण ऑर्डर केलं. जेवण जेवता जेवता त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. काकू, आज अवनीशी थोडं रूढ बोललो ग. मनातून फार वाईट वाटत होतं. पण काय करू, ती माझ्यात गुंतायला नकोय मला. पुढे तिलाच त्याचा त्रास होईल. पण मी चूक करतोय का ग? अमूने विचारलं. मी तरी काय सांगू अमू, काही प्रश्नांची उत्तरं परिस्थितीनुसार बदलत असतात रे. तुझा हेतू वाईट नाही. मग तुझं वागणं जरी चुकत असेल तरी ते फार गैर आहे असं मी म्हणणार नाही. फक्त तिचं मन फार तुटेल असं वागू नकोस. अंतर ठेव, पण अंतर पडू देऊ नकोस, काकू म्हणाली. अमूने मान डोलावली. हे बघ अमू, आज हे आणि शशी भाऊजी विठ्ठलवाडीच्या फॅक्टरीवर गेले आहेत. यांचा अंदाज आहे की तिथे जी काही चोरी झाली आहे किंवा डॉक्युमेंट्स पाहायचा प्रयत्न झालाय त्याच्या मागे बल्लाळ मामांचा हात आहे. देव करो असं असू नये, पण असं जर काही निघालं तर मग हे आणखीनच चिडणार. तुमच्या लग्नाला जास्त विरोध होणार. आणि खरं सांगू, जर ही गोष्ट खरी निघाली तर मलाही मोकळेपणाने मनापासून तुला सपोर्ट द्यावासा वाटणार नाही. बाकी काही नाही. फक्त एकच काळजी वाटते की जर बल्लाळ मामा एवढे स्वार्थी असतील तर ते कीर्तीच्या मार्फत तुलाही त्रास द्यायचा प्रयत्न करणार. तुला त्रास होणार, तेजूला होणार, आणि मग पर्यायाने आम्हा दोघांनाही. तुमचा त्रास तर आम्हाला पाहणार नाहीच. तुला काही झालं ना तर मी मरून जाईन रे अमू, काकू बोलून गेली तसं अमितने पटकन तिच्या तोंडावर हात ठेवला. अगं असं काय बोलतेस? असं काही होणार नाही. मी खात्रीने सांगतो, या सगळ्यात बल्लाळ मामांचा हात नसणार.
कीर्तीबद्दल तुला आणखीन काय सांगू, ती खरंच चांगली आहे ग. अमू म्हणाला. मला माहिती आहे रे, कीर्ती 100% चांगली असणार, पण म्हणूनच भीती वाटते ना, कारण वाईट माणसं नेहमी चांगल्या माणसांनाच मोहरा बनवतात. तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत ना, म्हणून एवढं तरी निश्चितपणे सांगू शकते. सध्या तरी या सगळ्या प्रकारात बल्लाळ मामांचा हात असू नये अशीच प्रार्थना करूया. बरं, कीर्ती परत कधी निघणार आहे, शर्वरी काकूने विचारलं. उद्या. तिच्याशी बोलणं भेटणं झालं, जरा बरं वाटलं असेल ना, काकूने विचारलं. बरं तर वाटलं ग, पण आता नवीन प्रश्न निर्माण झाले. तिचंही म्हणणं बरोबर आहे. ती म्हणते काका मला ॲक्सेप्ट करणार नाहीत, मग मी इथे या घरी कशी राहू. ती पण गोष्ट खरी आहे, काका कधीही कीर्तीला ॲक्सेप्ट करणार नाही. हो अमू, मग तर तू विठ्ठलवाडीलाच जा, काकू म्हणाली. मी गेलो तर तुला वाईट वाटणार नाही काकू, त्याने विचारलं. मला काय वाटेल ते तुला काय सांगू, पण तुझ्या सुखातच माझं सुख आणि जिथे तुझा आनंद तिथेच माझा, काकू म्हणाली. म्हणूनच तर मला तुलाही सोडायचं नाही आणि कीर्तीला सुद्धा. काय करू कळतच नाही. मग त्याच्या डोक्यावर हात ठेवत काकू म्हणाली. अमू, कधी कधी नाती म्हणजे नाण्याच्या 2 बाजू असतात. ते नाणं आपलंच असतं, पण एका वेळेस एकच बाजू दिसते रे, छापा किंवा काटा. यापैकी एकच तुला निवडावं लागेल. तो काकूकडे पाहत राहिला. पुढे आपल्याला काय काय करावं लागणार आहे, प्रेमासाठी किती मोठा त्याग करावा लागणार आहे याची भीषण कल्पनासुद्धा येऊन गेली. सर, उद्या आपण लवकर निघूया ना, कीर्तीने विचारलं. हो, निघावंच लागेल. खरं तर आजची मीटिंग लवकर झाली असती तर आजच निघायला हवं होतं. तिथे चोरी झाली आहे, त्यात CCTV फुटेज गायब आहे आणि एवढं मोठं कारस्थान कोण करतंय कळतही नाही. म्हणूनच तर बाबा आणि शेखर काका आज पोहोचले तिथे. आपण सुद्धा उद्या सकाळी निघूया. आई सुद्धा आपल्यासोबत येणार आहे. रात्री कीर्तीने अवनीला एक छान पर्स भेट दिली. मला एक छान मैत्रीण मिळाली. माझ्याकडून तुला छोटीशी भेट. कधी विठ्ठलवाडीला आलीस तर माझ्या घरी जरूर ये, कीर्ती म्हणाली. हो, येईन ना. तशी ही विठ्ठलवाडीची माणसं प्रेमळ असतात. एवढं बोलून ती खिन्नपणे हसली. त्या दिवशी सुद्धा अवनी शांत शांतच होती. दुसऱ्या दिवशी प्रसाद, कीर्ती, प्रतिमा विठ्ठलवाडीला यायला निघाले. शारदाने अवनीचा डबा भरला. काय ग, आज अमितसाठी बिटाची कोशिंबीर केली नाहीस, तिने विचारलं. रोज तेच खाऊन मला कंटाळा आला असं म्हणाले. सध्या नको, काही दिवसांनी घेऊन जाईन, ती म्हणाली. बरं, मग थोडे रव्याचे लाडू घेऊन जा, शारदाने विचारलं. नको गाई, त्यांची काकू देते सगळं त्यांना करून, आपण कशाला द्यायला हवं, अवनी म्हणाली. शारदाला आश्चर्य वाटलं. असं का म्हणतेस, नेहमी तर गोडाचा डबा हवा असतो तुम्हाला. लंच नंतर दोघं गोड खाता ना, शारदा म्हणाली. पण आता त्यांना नको असेल तर मी फोर्स करू का त्यांना, अवनी वैतागली. शारदा शांत झाली. नको घेऊन जाऊस, पण मला सांग, तुमच्यात काही भांडण वगैरे झालं नाही ना, शारदाने विचारलं. माझं कधी कुणाशी भांडण होतं ग आई, जमेल तेवढं शांत राहायचा मी प्रयत्न करत असते, पण त्यांचा मूड कधीही बिघडतो. स्वतःची चूक असली तरी मलाच ओरडतात, माझ्यावरच चिडचिड करतात, मला रागवतात. आता मी सुद्धा बोलणार नाहीये त्यांच्याशी. ऐकूनच शारदाला हसू आलं. अगदी शेखरची आठवण झाली. नको बोलूस, कधी कधी आपण गपचूप राहतो, सहन करतो, त्याला सुद्धा समोरचा माणूस ग्रँटेड घेऊ लागतो. थोडं तूही दुर्लक्ष कर, हसत हसत शारदा म्हणाली. तेही केलं असतं ग, पण जेवताना एकटं लंच करायचा कंटाळा येतो. सतत त्यांच्या बडबडीची सवय झाली आहे ना, अवनी असं म्हणताच पुन्हा एकदा शारदा हसली. अगं, ही छोटी मोठी भांडणं टिकून का राहणार आहेत, आज मूड ठीक झाला असेल त्याचा. बरं चल, उशीर झालाय, संध्याकाळी लवकर ये हं, आज मी एकटीच आहे. मामा, मामी, प्रसाद सगळे गेले. हो चल, बाय, म्हणतच अवनी निघाली. ऑफिसला येऊन पोहोचली. आज अमित तिच्या आधीच आला होता. आज तिनेही त्याच्याकडे अजिबात पाहिलं नाही. स्वतःची बाटली भरून आणली, कॉफी घेतली, पण काही बोलली नाही. त्यालाच जरा चुकल्यासारखं वाटू लागलं. उगीच बॉडी स्ट्रेच करायची म्हणून त्याने एकदा दोनदा मागे पाहिलं. तिने अजिबात लक्ष दिलं नाही. त्याने मुद्दामूनच आपली खुर्ची जोरातच मागे ढकलली. तिचं पार्टिशन हललं. सॉरी हां, चुकून धक्का लागला, नाहीतर तुला वाटेल मी मुद्दामून धक्का मारला म्हणून. तिचं डेस्क थोडं हललं, पण तिने तसं काही दाखवलं नाही. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. मग मात्र तो वैतागला. एवढं सॉरी बोलतोय तर इट्स ओके बोलायला काय झालं, त्याने विचारलं. नाही बोलायचंय मला,
तुम्ही सॉरी बोला असा मी आग्रह केला होता का? तुमची चुकी झाली असेल म्हणून बोलला असाल ना. माझा काय संबंध त्यात? तिने विचारलं. हां, एवढं मोठं लेक्चर लगेच द्यायला नको. बोलायला चान्स मिळाला की बोलतच सुटायचं, तो म्हणाला. मग तिने जरा रागाने पाहिलं. त्याला बोलावंसं वाटत होतं, पण तिची काळजीसुद्धा वाटत होती. असं वाटत होतं की तिला सांगून टाकावं. पण चुकून जरी ती कुठे बोलून गेली तर आणखीनच गोंधळ झाला असता. अवनी, तुला दुखवायचं नाहीये, पण तुझा पुढे होणारा त्रास मला पाहवणार नाही ग, म्हणून असं वागतोय ना मी. त्याने तिच्याकडे पाहिलं. डोळ्यात एक दुःखाचा तरंग उमटून गेला. लंच झाला तसं तो पटकन उठला. आज तिच्याबरोबर लंच करावं असं वाटत होतं. बोलणं झालं नाही तरी ठीक, निदान एकत्र बसता येईल. पण ती उठलीच नाही. आता तिला चल असं तरी कसं म्हणायचं? मुद्दामूनच मग त्याने स्वतःच्या घड्याळाकडे पाहिलं. तिच्या डेस्क जवळ आला. स्वतःलाच उद्देशून म्हणाला, चला लंच टाईम झालाय. लंच टाईम काय, अर्ध्या तासाचाच असतो. त्या वेळेत जेवण पूर्ण करून परत सीटवर यावंच लागतं. आणि कामं काय होत राहतात. वेळेत जेवून घ्यायला हवं. तिने सगळं ऐकलं, पण तिने दुर्लक्ष केलं. तो कंटाळून निघून गेला. तो निघून गेल्यानंतर 5-10 मिनिटांनी ती उठली, पण कॅन्टीनमध्ये आत काही गेली नाही. बाहेरच उभी राहिली. जेवता जेवता त्याचं लक्ष सहज बाहेर गेलं. बाहेर अवनी दिसली. त्याला आश्चर्यच वाटलं. ही बाहेर का थांबली आहे? त्याने हाक मारली. अवनी, आत ये. बाहेर का थांबलीस? ऊन खाऊनच पोट भरायचं की काय? त्याने विचारलं. तिने दुर्लक्ष केलं. काही बोलली नाही. त्यालाही आश्चर्य वाटलं. त्याचं जेवण झालं. तिने पाहिलं. त्याने डबा बंद केला. डबा आपल्या बॅगेत भरला आणि तेव्हा ती आत आली. मगापासून बाहेर का थांबली होतीस? त्याने विचारलं. माझ्याबरोबर जेवायला आवडत नाही ना तुम्हाला? माझ्यावर चिडचिड करतात ते ठीक, पण ती चिडचिड मग जेवणावर सुद्धा निघते. मध्येच चिडून जेवण सोडून देता, ते मला आवडत नाही हो. आज शांतपणे झालं ना जेवण? आता असंच करूया. तुमचं जेवण झालं की मग मी जेवायला येत जाईन. ऐकूनच त्याला कसं तरी झालं. अगं तसं नाही ग, आता तुला काय सांगू? तो म्हणाला. काहीच सांगू नका. न सांगितल्याशिवाय कळतायत गोष्टी मला. तुम्ही व्हा पुढे. आता मला जेवू दे. मग तोही थांबला नाही. तिनेही कसाबसा डबा संपवला. सीटवर येऊन बसली. घरी शर्वरी एकटीच होती. मनात असंख्य विचार होते. अमुची काळजी वाटत होती. त्याने कोणताही निर्णय घेतला तरी त्यात त्रासच होता. त्यातल्या त्यात तिला जास्त. अमुच्या मनासारखं झालं आणि त्याने कीर्तीशी लग्न केलं तर हे नाराज होणार. यांच्या विरुद्ध अमूला सपोर्ट केला तर आपल्यालाही त्याचा त्रास होणार आणि यांनाही. आणि काही कारणास्तव अमुचं कीर्तीशी लग्न झालं नाही तर अमूला त्रास होणार आणि मग पुन्हा त्याचा त्रास आपल्यालाच. आज जर विठ्ठलवाडीला बल्लाळ मामा दोषी आहेत हे सिद्ध झालं तर मग कीर्तीबद्दल यांचं मन अधिक कलुषित होणार. मग तर हे लग्नाला कधीच सपोर्ट करणार नाहीत. कीर्तीला सुद्धा ॲक्सेप्ट करणार नाहीत. कीर्तीवर त्यांचा राग नाही कळतंय मला, पण पुढे अमित आणि तेजूला कीर्तीच्या मार्फत बल्लाळ मामांचा त्रास होऊ नये म्हणून ते अमुच्या लग्नाला नकारच देणार. अमुने हट्ट केला तर अमुला वेगळं राहावं लागणार. पण हे त्याला कधीच ॲक्सेप्ट करणार नाहीत का? अमुचं इथे येणं कायमचं बंद होऊन जाईल का? विचारानेच डोकं गरगरू लागलं. भीतीनेच शरीराचा दाह होऊ लागला. तिला अस्वस्थ वाटू लागलं. ती बाहेर अंगणात आली आणि अचानकच तिला एकदम चक्कर आली. शर्वरी काकू धपकन खाली कोसळली. मदतीला येणाऱ्या मावशींनी पाहिलं. त्यांनी कसंबसं उचलून काकूला आत आणलं. पाय दुखावला होता. चक्कर येत होती. त्या मावशीने लिंबू पाणी करून दिलं. पण तरीही काकूला अस्वस्थ वाटत राहिलं. ताई, जरा अमूला फोन करता का? माझा फोन आणा जरा इथे. काकूने मग कसाबसा अमितचा नंबर डायल केला. काकूचा फोन. यावेळेस अमितने घड्याळ पाहिलं. 2:30 वाजले होते. त्याने चटकन फोन उचलला. हॅलो अमित दादा. आवाज वेगळा वाटला. कोण बोलतंय? मी कमला मावशी. जेवण बनवायला येते ना. हां मावशी बोला ना, काय झालं? अहो काकूंना अचानक चक्कर आली. बाहेर अंगणात पडल्या होत्या. मी आले तेव्हा पाहिलं. त्यांना उचलून आत आणलं. पाय दुखावलाय, सुजलाय. तसं मी त्यांना लिंबू सरबत दिलंय, पण अजूनही त्यांना बरं वाटत नाहीये. ते सगळं ऐकूनच अमितला घाम फुटला. कुठे आहे ती? बोलू शकते का?
हो थांबा बोला. मावशीने मग फोन काकूला दिला. काकू 2च शब्द बोलू शकली. अमू लवकर ये रे, कसं तरीच होतंय. आलो काकू, लगेच आलो. तो इतक्या जोरात ओरडला की आजूबाजूची सगळी लोक पाहत राहिली. अवनी पण पाहत राहिली. त्याने पटापट बॅग भरली. साठे, मी घरी चाललोय, माझ्या काकूला बरं नाही. बोलत तर मोठ्या माणसासारखा होता, पण नकळत अश्रू वाहत होते. काय झालं असेल तिला? आधी तिला डॉक्टरांकडे घेऊन जायला हवं. का डॉक्टरांनाच घरी बोलवू? काकाला फोन करू का सईला सांगू? तेजसला सांगून तर फायदाच नाही. तो स्वतःशीच काहीतरी बडबडत होता. अवनीला पण त्याची काळजी वाटू लागली. अहो काय झालं? काकूंना बरं नाही कळलं, पण नेमकं काय झालं? अवनीने विचारलं. चक्कर आली, बाकी काही माहीत नाही मला. तो एवढंच म्हणाला. पण तुम्ही किती थरथरताय, सगळं ठीक असेल, ती म्हणाली. तो काही बोलला नाही. मग अवनी साठेंकडे गेली. त्यांना काय ती परिस्थिती सांगितली. अमित धावत पळत घाईघाईने खाली आला. त्याने बाईक काढली. बाईक स्टार्ट करणार तेवढ्यात अवनी त्याच्या मागे जाऊन बसली. तू कशाला येतेस? त्याने विचारलं. आधीच किती घाबरलाय, माझी मदतच होईल, त्रास नाही देणार मी, ती म्हणाली. का कुणास ठाऊक त्याच्या डोळ्यात पाणी आलं. घट्ट धरून बस मला मग, नाहीतर तूच पडशील. काकू राहिली बाजूला आणि तुझीच सेवा करायला लागेल मला, तो म्हणाला. एवढं टेन्शन आहे, पण टॉन मारायचे काही सुटत नाही, नाही का? तुमची सगळी एनर्जी ना असं तिरकस बोलण्यातच चालली आहे. चला आता, तिने आठवण करून दिली. तिने अलगद त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने बाईक स्टार्ट केली. तो धावत पळत घरी आला. दरवाजा किलकिला उघडा होता. त्याने धाडकन दरवाजा आपटला. आतल्या बेडरूममध्ये असलेल्या काकू आणि मावशी सुद्धा दचकल्या. दरवाजा एवढ्या मोठ्यांदा आपटला ना, मग हा माझा अमूच आहे, काकू कॉन्फिडंटली म्हणाली. त्या मावशी सुद्धा हसल्या. तो सरळ शूज घालूनच काकूच्या बेडरूममध्ये पळाला. अगं काय झालं तुला? कुठे पडलीस? आणि काय करायला गेली होतीस ग बाहेर? तो काकू बरंच ओरडू लागला. दादा त्या ठीक आहेत आता, तरीही एकदा डॉक्टरांकडे घेऊन जा, मावशी म्हणाल्या. हो हो, ते तर करणारच आहे, पण तिने काही खाल्लंय का? काय ग, खाल्लंयस का उपाशीच आहेस? त्याने रागाने विचारलं. अरे आज माझा उपवास नाही का? काकू म्हणाली. कसला उपवास? अरे मंगळवारचा, काकू म्हणाली. मावशी तुम्ही काहीतरी रव्याची खीर वगैरे करा, काही उपवास वगैरे नाही हिचा, गुपचूप खाऊन घे तू, अमू रागवला. नको रे अमू असं करूस, 11 मंगळवार बोलली आहे मी, काकू म्हणाली. कुणाकडे, कुणासाठी? त्याने विचारलं. ते सगळं तुला रे कशाला हवं? माझं आणि बाप्पाचं गुपित आहे ते. अमूने काकूचा हात डोक्यावर ठेवला. खरं सांग, कुणासाठी? माझ्यासाठी ना. सई आणि तेजसची तशी काळजी नसते तुला, सतत मीच त्रास देत असतो, माझीच काळजी करत असतेस. काकू काही बोलली नाही. काकू तू जर काही खाल्लं नाहीस ना, तर मग मीही जेवण सोडून देईन हा, तो म्हणाला. अरे नको रे असं करूस, ऐक जरा, उपवास मी असे मध्येच सोडू शकत नाही रे, काकू म्हणाली. मग त्या मावशी म्हणाल्या. ठीक आहे दादा, रव्याची नाही वरीची खीर करून देते, ती चालेल. ती तरी खाशील का ग? त्याने रागानेच विचारलं. खाईन. आणि पाय बघू, तो कुठे सुजलाय? तळ पाय सुजलाय, घोट्याकडे जखम झाली. मग डॉक्टरांना घरी बोलवूया की तुला येता येईल? पण गाडी काका घेऊन गेलाय, मी टॅक्सी किंवा रिक्षा बुक करतो, अमू म्हणाला. असं क्रीम वगैरे लावून ठीक होणार नाही का रे अमू? काकूने विचारून पाहिलं. अगं किती पाय सुजलाय आणि चक्कर काली ते पाहायला नको? उगीच काहीतरी असतं तुझं, डॉक्टरांकडे जावंच लागेल, अमित म्हणाला. अरे पण चालायला त्रास होतोय, काकू म्हणाली. तेवढ्यात काकूचं लक्ष दरवाजाकडे उभी असलेल्या अवनीकडे गेलं. अगं अवनी तू पण आली आहेस? तुला तर मी पाहिलंच नाही. बोलता बोलताच पुन्हा एकदा काकूंचा आवाज अगदी खोल झाला. पुन्हा चक्कर येऊ लागली. अहो काकूंना चक्कर येते, त्या डोळे बंद करतायत. आपण लवकरात लवकर त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं किंवा मग डॉक्टरांना तरी इथे बोलवायला हवं. मी काय म्हणते, आधी डॉक्टरांनाच घरी बोलवूया, निदान प्राथमिक उपचार तरी होतील, ती म्हणाली. हो पण डॉक्टरांचा नंबर, तो विचार करत राहिला. तोपर्यंत तिने फोन लावला सुद्धा. डॉक्टर दाते, एक ॲड्रेस पाठवते, एमर्जन्सी आहे, प्लीज या. 10-15 मिनिटात डॉक्टर हजर झाले. काकूला कसलंसं इंजेक्शन दिलं. बीपी लो झाला होता, त्यामुळे चक्कर आली असं म्हणाले. हॉस्पिटलायझेशनची वगैरे गरज नाही असंही सुचवलं. सध्या त्यांना इंजेक्शन दिलंय,
त्या उठल्या की काहीतरी खायला द्या. त्रास वाटलास तर पुन्हा फोन करा. मग पाहू काय करायचं ते. अवनी डॉक्टरांना बाहेर सोडून आली. ती आत येते तोपर्यंत त्या मावशी म्हणाल्या, ताई आता मला निघावं लागेल. माझी दुसरी पण कामं आहेत ना. हो मावशी, तुम्ही निघा, आम्ही आहोत इथे. त्या मावशी निघून गेल्या. अमू काकूच्याच बाजूला बसला होता. अवनी सुद्धा तिथेच उभी होती. तू उभी का? तुला कोणी शिक्षा केली आहे? त्याने विचारलं. तिने पुन्हा एकदा त्याच्याकडे जरा रागाने पाहिलं, समोरची खुर्ची ओढली आणि तिथे बसली. काकूला थोडी जाग आली. तिने पाणी मागितलं. अमू जरा पाणी दे रे. अमूने पाणी दिलं. तिला उठवून बसवलं. अवनी मग आत गेली. तिने वरीची खीर आणली आणि मग तिनेच काकूंना भरवली. थोडी साखर पोटात गेल्यानंतर काकूंना बरं वाटलं. अवनीने आईला फोन करून कळवलं, शर्वरी काकूंची तब्येत ठीक नाही म्हणून मी इथे आले. शारदाला पण काळजी वाटू लागली. एकतर घरी शेखर नाहीत. अमित एकटा कसं काय मॅनेज करेल? शारदा अवनीला म्हणाली, हे बघ अवनी, काकूंची तब्येत ठीक नसेल तर आज रात्री तू तिथेच राहा. त्यांना सोबत कर, त्यांची काळजी घे. तू म्हणतेस त्यांचा उपवास आहे, मग त्यांना वरीचा भात, फळांचा ज्यूस असं काहीतरी करून दे. त्यांना औषधं पण घ्यायची असतील. अमितला सुद्धा जेवण करून द्यावं लागेल. शर्वरी काकू तिथे आहेत का? त्यांना फोन दे जरा. मग अवनीने फोन स्पीकरवर टाकला. कशी आहे तब्येत? अचानक काय झालं? शारदाने विचारलं. अहो चालायचंच, आता वय झालं. म्हणतच शर्वरी काकू हसली. अमूने मात्र रागाने पाहिलं. असं म्हणून कसं चालेल? मुलांची लग्न व्हायची आहेत आणि अगदी फिट आणि फाईन आहात तुम्ही. बरं, पायाला फार मार लागलाय का? उठता येत नसेल तर मदतीला अवनीला राहू दे तिथे. शारदा म्हणाली. हो का? खरंच राहू दे मग. मला वाटतं तिची गरज लागेल मला. आज माझी सई पण नाही. शर्वरी काकूला आज अवनीची खरोखरच गरज लागणार होती. चालता येत नव्हतं. अमित एकतर गोंधळून गेला होता, घाबरला होता. म्हणून अवनी आज तिथेच राहिली. काकू तू थोडा वेळ आराम कर, जेवणाचं मी पाहतो, अमू म्हणाला. तू तर अजिबात पाहू नकोस अमू. मागे वरण भात करायला गेलास तेव्हा काय झालं होतं माहिती आहे ना. त्यावेळेस तुझा नाईलाज होता, शिक्षा होती तुझी. आता पुन्हा काही झालं तर मलाच शिक्षा होईल रे. त्यापेक्षा तू काहीतरी बाहेरून मागव. काकू असं बोलताच अवनी अमितकडे आश्चर्याने पाहत राहिली. अमितनेही चोरट्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. मला तर मारे म्हणत होते, घरात मी एकटाच जबाबदार आहे, मला सगळ्यांची जबाबदारी घ्यावी लागते. काकूला मदत करत होतो, पण खरं काहीतरी वेगळंच आहे. यांना तर शिक्षा मिळाली होती. अजून किती खोटं बोलत असेल काय माहीत. काय बघतेस अशी? त्याने विचारलं. काही नाही. तू काय खाणार? तुझ्यासाठी काय मागवू? अमितने विचारलं. कुणासाठीच काहीच मागवू नका, मी सगळं घरी करते. काकू वरीचा भात, दाण्याची आमटी चालेल ना तुम्हाला? शर्वरी काकू हसली. पण एवढं सगळं जमेल का तुला? त्यांनी विचारलं. हो, कुणाच्याही मदतीशिवाय जमेल, अमितकडे पाहत ती म्हणाली. अमितने पण जरा तिच्याकडे रागानेच पाहिलं. आलेच मी. तिने आपला दुपट्टा ठीकठाक केला, खांद्यावरून काढून तिरपा कमरेकडे बांधला. अगं अवनी, एवढे चांगले कपडे घालून जेवण करणार? तसं नको. सईचा एखादा ड्रेस घाल जा. अमू जा रे, दाखव तिला. असू देत काकू, काही हरकत नाही. अगं बेटा, आज रात्री इथेच राहणार आहेस ना, बरं पडेल तुला. ते म्हणणं तिला पटलं. ती अमितच्या मागे सईच्या रूममध्ये गेली. हे सईचं वॉर्डरोब आहे, कुठला हवा तो ड्रेस घाल तुला. अमितने वॉर्डरोब उघडून दिलं. त्यातल्या त्यात साधा एक ड्रेस तिने पाहिला आणि बाहेर काढला. आणि तिने अमितकडे पाहिलं. तो तिथेच उभा होता. तुम्ही इथेच थांबणार? तिने विचारलं. जातोय ना, असं म्हणतच त्याने दरवाजा खाडकन आपटून घेतला. देवा, या माणसाचं शांततेशी काय वैर आहे कुणास ठाऊक. तिने मग सईचा ड्रेस घातला. अवनी, यात अगदी तू सईसारखीच दिसतेस, काकू म्हणाली. बरं अमू, तिला थोडी मदत करे, हळद मिठाचे डबे दाखव जा. अमित मग तिच्या मागोमाग किचनमध्ये गेला. ते बघ, तिथे सगळे हळद मिठाचे डबे आहेत. वरीचा भात कशात आहे ते मला माहीत नाही. शेंगदाणे मी रोज खातो म्हणून ते इथे आहेत ते मला माहिती आहे. बरं, बाकी बघते मी. तसंही वरीचा भात कोणत्याही डब्यात कोणी ठेवत नाही. वरीचा तांदूळ डब्यात ठेवतात, त्याचा भात करायचा असतो, ती म्हणाली. गप्प बस, सतत माझं करेक्शन करायचं नाही. आता तू जेवण बनवतेस ना, बघू कसं बनवतेस ते. आणि हे बघ, सगळं जेवण बनवत बसूच नकोस. हलकं सोपं असं काहीतरी बनव. पण जे बनवशील
ते एकदम चविष्ट हवं. आणि फ्रीजमध्ये बीट आहे, त्याची कोशिंबीर पण बनव. बाकी काही मदत लागली तर सांग, आहे मी बाहेर. ती बघत राहिली. काय विचारतोय मी, त्याने विचारलं. हो सांगेन. तो वळला. तितक्यात ती पुटपुटली. मदत काय घेणार, अजून काहीतरी सांडून पाडून घ्याल, उद्योग वाढवून ठेवाल. काय ग, काय म्हणालीस, त्याने विचारलं. कुठे काय, देवाचं नाव घेता घेता जेवण करते मी. ऐकलंय सगळं मी खरं, पण आता लगेच उत्तर देणार नाही. आज तू आमच्या मदतीला थांबलीस, म्हणजे एका अर्थी तू आमच्यावर उपकारच केलेस. उपकाराची परतफेड उद्धटपणाने उत्तर देऊन मी करणार नाही, पण वेळ आल्यावर बरोबर उत्तर देणार आहे मी, तो म्हणाला. अहो जा आता, जेवण हवंय ना आजच्या दिवसात. तो तणतणत बाहेर गेला. काकू झोपली होती. अवनीने मग फ्रीज उघडून पाहिलं. आधी बिटाची कोशिंबीरच करून घेतली. वरी शोधली, भात केला, शेंगदाण्याची आमटी केली, वरण भाताचा कुकर लावला, छान रसदार वांगे बटाट्याची भाजी केली, चपात्या केल्या. जेवणाचा सुगंध दरवळत होता. अमितला आता कडकडून भूक लागली होती. आजच्या दिवसात होईल का जेवण, त्याने विचारलं. झालं हो, आधी काकूंना वाढून घेते, त्यांची औषधं देऊन झाली की मग तुम्हाला वाढते, ती म्हणाली. मला एकट्यालाच वाढतेस, तुझा पण उपवास आहे की काय, त्याने विचारलं. तसं नाही, मी जेवेन नंतर, ती म्हणाली. का, त्याने विचारलं. खूप बोलता तुम्ही. तिने काकूचं ताट तयार केलं. काकूला उठवलं. काकू तुम्हाला भरवू का, तिने विचारलं. नको नको, आता बरं वाटतंय. भात आणि आमटी अगदी छान केली आहेस, काकू म्हणाली. ती हसली. काकूने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. मनातल्या मनात आशीर्वाद दिला. तुझंही सगळं चांगलंच होईल, पण कसं ते बाकी मला माहीत नाही ग, ते तो परमेश्वरच ठरवेल, असं म्हणून मग तिने अमूकडे पाहिलं. काकू जेवण खरंच चांगलं झालंय की उगीच कौतुक करतेस तू, हे बघ खरं बोल. आजारपणात खोटं कौतुक करायची गरज नाही तुला, माणसाने खरंच बोलावं, अमू म्हणाला. अमू नको रे असं तिरकस बोलू, घरी काका नाहीत याची मला अजिबात उणीव भासू देत नाहीयेस तू, काकू म्हणाली. तसं अवनीला हसू आलं. अमू थोडा शांत झाला. अमू आता यांचा फोन येईल रे, मला तर काळजी वाटू लागली आहे. आता फोनवरच ओरडतील बघ. काय करत होतीस, कुठे करत होतीस, बाहेर कशाला गेली होतीस, काय खाल्लेलं, 100 मार्कांची प्रश्नपत्रिका विचारत बसतील. तू जरा बोलशील त्यांच्याशी, काकूने भीत भीत विचारलं. खरं तर कठीण आहे, पण तुझ्यासाठी म्हणून आज हे दिव्य करायला मी तयार आहे, अमू म्हणाला. तसं अवनीला हसू आलं आणि बोलेपर्यंतच शेखर काकाचा फोन आला. हॅलो, अमूने फोन उचलला. अरे काकूचा फोन तू कसा उचललास, काकू कुठे आहे, काकाने विचारलं. अरे काका, जरा माझ्याशी बोललास तर तुझं वजन कमी होईल का रे, अमूने उगाच वेळ काढत विचारलं. गप्प बस, काकूला फोन दे, शेखर काका म्हणाला. अरे बोल की माझ्याशी, काकू झोपली आहे. एवढ्या लवकर, काकाने उलट विचारलं. मग अमितने काकूकडे पाहिलं. अरे म्हणजे आज थोडी जरा गडबडच झाली रे काका, अमित म्हणाला. का रे अमू, काय झालं, आता मात्र काका काळजीत पडला. काकूचा बीपी लो झाला, तिला चक्कर आली, ती पडली, पण हे बघ काळजी करू नकोस, ठीक आहे ती. आम्ही डॉक्टरांना बोलवलंय, डॉक्टर इंजेक्शन देऊन गेलेत, औषध पण दिलंय. वरीचा भात आणि आमटी खाऊन ती आराम करतेय, अमू म्हणाला. आम्ही डॉक्टरांना बोलवलं, म्हणजे तुझ्याबरोबर अजून कोण आहे तिथे, काकाने काळजीने विचारलं. अरे हो, ते सांगायचं राहिलं. ऑफिसमध्ये फोन आला, मी घाईघाईने निघालो. मग अवनी पण सोबत आली. तिच्या आईने तिला सांगितलं की आज रात्री काकूला मदत करायला, सोबत करायला तिथेच राहा. जेवण वगैरे तिनेच करून दिलं. ऐकूनच शेखरला बरं वाटलं. पण शर्वरी कशी आहे रे आता, बरी आहे रे. खरं तर आजारी माणूस ना काका, आजारापेक्षा तुझ्या प्रश्नांना जास्त घाबरतो. तिला सुद्धा तुझ्याशी बोलायचं आहे, पण तू 1760 प्रश्न विचारशील म्हणून ती डोळे बंद करून बसली आहे. तो असं म्हणताच काकूने डोळे खाडकन उघडले. हे मूर्खा, हे काय सांगत बसलास त्यांना, काकू हळू आवाजात म्हणाली. कळलं कळलं मला, दे तिला फोन. घे काकू, काका काही बोलणार नाही, त्याला तुझी काळजी वाटते, तुझ्याशी बोलायचंय. शर्वरीने फोन घेतला. काय हे शर्वरी, 2 दिवस मी बाहेर पडलो तर हे असे उद्योग करून ठेवलेस. आता एवढी रात्र झाली आहे की मी निघू पण शकत नाही. उद्या पहाटेच मी निघेन, काका म्हणाला.
अहो एवढे काही झालेलं नाही मला. अमू आहे, अवनी आहे, तुम्ही घाई करू नका, सावकाश या. खरंच सांगते, अगदी बरी आहे मी. शर्वरी काकू म्हणाली. तसं मग शेखर काकाला जरा बरं वाटलं. इथे अजून विठ्ठलवाडीला तपास चालू आहे. विशेष काही माहिती अजून तरी सापडलेली नाही. पोलिसांशी बोलणं झालंय. मी उद्या परत येणार आहे. शशी मागेच राहणार आहे, कारण अजून काही दिवस तपास चालेल. उद्या भेटूया आपण. काळजी घे तोपर्यंत, म्हणत काकाने फोन ठेवला. बरं, आता माझं जेवण झालं, तुम्ही पण जेवून घ्या, काकू म्हणाली. हो ग, आता मला पण भूक लागली आहे. पण काकू केवढं टेन्शन दिलं होतंस तू. काकूला जवळ घेत अमित म्हणाला. आता परत नाही देणार, जा जेवून घे. अवनी बेटा, तूही जा, तूही जेव. दोघे बाहेर पडले. त्याने ताट पाणी घेतलं. तिने सगळं जेवण बाहेर आणलं. ताट त्यालाच वाढलं. तू पण बस ना. अहो नको, मी मागाहून जेवते. का, त्याने विचारलं. मी तुमच्याबरोबर बसले की तुमची मग चिडचिड होते, म्हणून मी आधी तुम्हाला वाढते आणि मी तिथे मागे जाऊन बसते. तुम्ही शांतपणे जेवून घ्या, मी जेवेन नंतर. ती असं बोलताच त्याला वाईट वाटलं. सारखं सारखं असं का म्हणतेस ग, असं नको ना बोलूस, तो म्हणाला. मग काय बोलू आणखीन. तुम्ही चिडलात की मला पाहवत नाही हो. अगदी लाल लाल होता. जेवणावर राग काढता, नीट जेवत नाहीत, मग त्याचा मलाच त्रास होतो. त्यापेक्षा तुम्ही शांतपणे जेवून घ्या ना, मी बसले आहे मागे, ती म्हणाली. त्याने मग तिचं ताट वाढलं. जेव गुपचूप तू पण. आणि हे बघ, तू सुद्धा बिटाची कोशिंबीर खायला हवीस. तुझ्या अंगात रक्तच नाही. जरा काम केलंस तर थकून जातेस. शक्तीच नाही तुझ्या अंगात. अगं बिटामुळे स्किन चांगली होते. त्यात आयर्न असतं, क्लोरोजेनिक ॲसिड, अँटीऑक्सिडंट सुद्धा असतं. त्याच्यामुळे ॲनिमिया होत नाही. आणि हे बघ. अहो बास बास, घेतली हो कोशिंबीर, खाऊन सुद्धा झाली. तुम्ही पण जेवा ना आता, ती कळवळून म्हणाली. आधीच घ्यायची ना मग, एवढं बोलायला लावलं मला, तो ओरडला. ती काही बोलली नाही. आता राहू देत, मागची आवरावर मी करतो, नाहीतर म्हणशील सगळी कामं मलाच करायला लावली. त्याच्या तोंडचा पट्टा चालू होता. ती उठली, सगळी भांडी उचलली, स्वच्छ करून ठेवली. बरं अवनी, तू कुठे झोपणार. सईच्या बेडरूममध्ये झोपशील, अमितने विचारलं. मला वाटतं मी काकूंबरोबर त्यांच्या रूममध्ये झोपते. रात्री त्यांना काही मदत लागली तर करता येईल ना, ती म्हणाली. तसं अमितला बरं वाटलं. त्याच्याही मनात अगदी तेच होतं. हे बघ, वाटल्यास काकूबरोबर मी थांबतो, तू झोप सईच्या रूममध्ये, तो म्हणाला. नको नको, मी थांबते. तसंही लेडीज बरोबर लेडीज असलं की बरं असतं ना, ती म्हणाली. तसं तो हसला. बरं, त्या रूममध्ये उशी, चादर सगळं आहे. आणखीन काही हवं तुला, त्याने विचारलं. नको, फक्त चार्जर हवा होता. मोबाईल चार्ज करायला लागेल. हां, तो काकाच्या रूममध्येच असणार. आमच्या तिघांचे मोबाईल तोच चार्ज करतो ना. आम्हाला 10 वाजता मोबाईल द्यावा लागतो, त्याने आठवण करून दिली. तुमच्याकडे तसा नियम आहे ना. बापरे, ती म्हणाली. पण मी बघू शकते ना 10 नंतर मोबाईल, तिने निरागसपणे विचारलं. हो, तुझ्यासाठी रूल नाही तो, आणि आज माझ्यासाठी पण नाही, कारण आज डिक्टेटर घरी नाही ना, तो म्हणाला. तसं अवनीला हसू आलं. तुम्ही काकांना डिक्टेटर म्हणालात, म्हणजे हुकुमशहा म्हणालात. आता सर आले की मी सांगणारच आहे, ती गमतीने म्हणाली. अगं, डिक्टेटर कुठे म्हणालो, डिरेक्टर म्हणालो. तो कंपनीचा डिरेक्टर आहे ना, ते म्हणालो. उगीच शब्द फिरवू नका, सगळं बरोबर ऐकलंय मी. तुम्ही जे बोलायचं ना ते बोलता, आणि उगीच दुसरं काहीतरी बोलून दुसऱ्यावर ढकलून टाकता. तुमची ट्रिक कळली आहे मला, ती असं म्हणाली. मग तो गालातल्या गालात हसला. बरं, मी जाऊ झोपायला. काही लागलं तर सांग. हे बघ, इकडे या बाजूला माझी बेडरूम आहे. बरं, गुड नाईट, ती म्हणाली. दुसऱ्या दिवशी अमित वेळेवर उठला, फ्रेश झाला, बाहेर आला. अवनी उठून कामाला लागली होती. काकूसुद्धा उठून बसली होती. कशी तब्येत आहे ग काकू, त्याने विचारलं. पाय थोडा ठणकतोय, बाकी ठीक आहे. मग आज मी घरी राहतो, तो म्हणाला. नको रे, जमलं तर लवकर ये. स्वयंपाकाच्या मावशी थोडा वेळ असतील माझ्यासोबत, काकू म्हणाली. तरीही नको ग, आज थांबतो घरी. आणि तू काही खाल्लंयस का, त्याने विचारलं. अवनीने दिला नाश्ता. तू पण करून घे, ती पण थांबली आहे तुझ्यासाठी, काकू म्हणाली. मग अमित किचनमध्ये आला. झाली अंघोळ, देऊ ब्रेकफास्ट, तिने विचारलं. मला पण दे, आणि माझ्यासोबत तू पण घे, ती हसली.
अहो, मी पटकन घरी जाऊन मग ऑफिसला येईन. हां, मला पण जरा कपडे वगैरे बदलावे लागतील ना. हो, कळतंय मला. मी तुला सोडतो. पण मी काही ऑफिसला येणार नाही. काकूसोबत थांबणार आहे. तो म्हणाला. मी जाईन, तुम्ही काकूसोबत इथेच थांबा. तिने ब्रेकफास्ट घेतला, तिच्या घरी गेली. अमू, तू तरी कशाला रे थांबलास? तूही जायचं ना ऑफिसला. बरी आहे मी आता, आणि हे सुद्धा येतील दुपारपर्यंत. पण आता हे आले ना अमू, की मोठं लेक्चर ऐकावं लागणार आहे. मला तर टेन्शनच आलंय अमू, काकू म्हणाली. ते तर आहेच. पण हे बघ अमू, तू तेजूला वगैरे काही सांगू नकोस हां. तेजूला पण नको आणि सईला पण नको. उगीच दोघं तिथे काळजी करत बसतील रे. तेजूची कॉम्पिटिशन उद्या आहे. त्याचा तिथे परफॉर्मन्स चांगला झाला पाहिजे, काकू म्हणाली. हो ग, नाही सांगणार. थोड्या वेळाने तेजसचा फोन आला. काकूशी बोलला. काकूने ऑल द बेस्ट केलं. त्याने अमितच्या मोबाईलवर पण फोन केला. पण अमितने तो घरी आहे वगैरे काही सांगितलं नाही. त्यालाही ऑल द बेस्ट केलं. तयारी व्यवस्थित झाली आहे ना वगैरे विचारलं. तो कॉन्फिडंट होता. परवा दिवशी निघणार असं म्हणाला. दुपारपर्यंत काका घरी आला. द्यायचं तेवढं लेक्चर दिलं. काकू आणि अमितने शांतपणे ते ऐकून घेतलं. बरं अमू, तू घरी आहेस ना रे? मी पटकन ऑफिसला जाऊन येतो. साठेंचा फोन होता. काहीतरी महत्त्वाच्या मीटिंग्स लागलेल्या आहेत, काका म्हणाला. अरे काका, किती दगदग करतोयस? त्रास होईल की तुला? अमू म्हणाला. हो रे वासरा, पण आता काय करू? सगळ्या गोष्टी एकदम आल्यात, करायलाच हव्या. आणि तेजू काय म्हणतोय? उद्या त्याची कॉम्पिटिशन आहे ना, काकाने विचारलं. त्याचा फोन आला होता. तयारी चांगली चालू आहे. सईने पण केला होता. ती सुद्धा आज संध्याकाळपर्यंत पोचणार आहे. अमू म्हणाला. छान, मग मी जाऊन येतो. शरू काळजी घे, मी लगेच येतो, म्हणत काका ऑफिसला गेला. अवनी ऑफिसमध्ये आलीच होती. काकाने अवनीला आत बोलवलं. म्हणाला, अवनी, आज खरंच शहाण्यासारखं वागलीस तू. काल दिवस शरूची काळजी घेतलीस. थँक्यू. थँक्यू काय सर? आपल्या माणसांसाठी करायला हवं, आणि ते करण्यात आनंद पण मिळतो, ती म्हणाली. शेखर काका हसला. आपली निवड अगदी बरोबर आहे याची मनोमन खात्री पटू लागली. संध्याकाळी सई पण घरी आली. पण आईला असं बेडवर पाहून तिला आश्चर्य वाटलं, धक्का बसला, वाईट पण वाटलं. सई, नको काळजी करूस, ठीक आहे मी. थोडीशी चक्कर आली होती, पाय पण बरा आहे आता. दुसऱ्या दिवशी मात्र सईने सुट्टीच घेतली. काकूची तब्येत जरा बरी होती, त्यामुळे अमित आणि शेखर काका ऑफिसला गेले. आज काकूचा जीव नुसता वर खाली होत होता. तेजूची कॉम्पिटिशन आहे, सगळं छान व्हायला हवं. काकू सईला बोलत होती. होईल ग, सगळं छान होईल. दुपारी तेजसचा फोन आलाच. काकू, आम्ही जिंकलो. ऐकूनच काकूच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तेजू, कॉंग्रॅच्युलेशन्स, तू आता इंटरनॅशनल विनर झालास, सई म्हणाली. हो सई, खरोखरच आम्ही इंटरनॅशनल विनर झालो, तो म्हणाला. आणि मग पटकन त्याच्या लक्षात आलं, पण तू घरी कशी? आज सुट्टी का घेतलीस? सई गोंधळली. अरे अशीच घेतली, काल ट्रीपहून आले होते ना म्हणून दमले. खरं सांग सई, का कुणास ठाऊक तू खोटं बोलतेस असं वाटतंय मला, त्याने विचारलं. सईने पण मग काही लपवलं नाही. अरे तेजू, आईला चक्कर येऊन ती पडली होती, पण बरी आता हं, म्हणून मी थांबले. काय? काकूला फोन दे. मग काकूने फोन घेतला. म्हणाली, तेजू अगदी बरी आहे मी. तुला बक्षीस मिळालं ना, याच आनंदात आता अगदी उड्याच मारणार आहे. तू अजिबात काळजी करू नकोस हां, सावकाश प्रवास करा. पण काकू, नक्की बरी आहेस ना तू? पुन्हा पुन्हा विचारत राहिला. हो रे, तुला लवकर बरं व्हायलाच हवं, कारण 2-3 दिवसांनी आमच्या कॉलेजमध्ये आमच्या सत्कारासाठी ग्रँड फंक्शन असणार आहे. त्यावेळेस तू तिथे हवीच. तूही हवीस, आणि यावेळेस काकासुद्धा हवे. येणार ना? तुझा सत्कार पाहायला आम्ही दोघंही येणार, काकू म्हणाली. त्याने फोन ठेवला. सईने मग दादाला फोन करून कळवलं. अमितने शेखर काकाला कळवलं. सगळ्यांना आनंद झाला. अमितची घाई गडबड सुरू होती. कुणाकुणाला फोन करून सांगत होता. बराच वेळ तो सईशी पण बोलत राहिला. मग काकूशी बोलला. त्याचं सतत बाहेर येणं जाणं चालू होतं. अवनीला काळजी वाटू लागली. तो सीटवर आल्यावर तिने विचारलं, काय हो, कुणाचा फोन आहे? काकूंची तब्येत ठीक आहे ना आता? अवनीने विचारलं. हो हो, काकूची तब्येत बरी आहे. एक आनंदाची गोष्ट आहे, तेजस कॉम्पिटिशन जिंकला. त्याच्याबद्दलच बोलणं चालू होतं. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. पण एवढी आनंदाची बातमी मला सांगावीशी वाटली नाही तुम्हाला, तिने विचारलं.
तो पाहत राहिला. असो, माझ्याकडून त्यांना अभिनंदन सांगा. ती एवढं म्हणाली आणि लॅबमध्ये निघून गेली. अमित तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. खरंच कठीण प्रसंगात ही उभी राहिली, पण आनंदात मात्र आपण हिला सपशेल विसरलो. लंचमध्ये सुद्धा ती उशिराच आली. दुसऱ्या दिवशी तेजसला आणायला काका एअरपोर्टवर गेला. दिवाकर सुद्धा बरोबर होते. तन्वी आणि तेजसला पाहून दोघांनाही आनंद झाला. दोघेही पुढे झाले, नमस्कार केला. दोघांनाही अभिनंदन. शेखर म्हणाला. काकाने तेजसला जवळ घेतलं. तुझा ना खूप अभिमान वाटतोय तेजू मला, काका म्हणाला. पण तेजस ते सगळं ऐकायच्या मूडमध्येच नव्हता. काकू कशी आहे, त्याने घाईघाईने विचारलं. बरी आता. चला आपण लवकर घरी जाऊया. तिला कधी पाहतोय असं झालंय मला, तेजस म्हणाला. मग तो कुणाशी काही बोलायला थांबलाच नाही. मागे दिवाकर काका आहेत, तन्वीला बाय करायचंय, सगळं विसरून गेला. तो पुढे झाला, काकाच्या गाडीत जाऊन बसला. काका चला लवकर. तो वैतागला तसा शेखर दिवाकरला म्हणाला. आज धाकटे राजे बोलायच्या मनस्थितीत नाही. त्यांच्या काकूची तब्येत बरी नाहीये ना. चल सध्या येतो मी, नंतर बोलू आपण, नाहीतर आणखीनच चिडतील. असं म्हणत शेखर काका घाईघाईने गाडीत येऊन बसला. अहो किती वेळ, चला लवकर. हो राजे, एवढी कसली चिंता? खरंच काळजीचं कारण नाही. आपली काकू ठीक आहे, चिंता नसावी, काका गमतीने म्हणाला. पण तो मात्र गंमत करायच्या मूडमध्ये अजिबात नव्हता. गाडी तुम्ही ड्राईव्ह करताय की मी करू, त्याने रागाने विचारल्यावर शेखरने मग गुपचूप गाडी स्टार्ट केली. घरी येताच त्याने बॅग सोफ्यावर तशीच टाकली. धावत पळत काकूकडेच गेला. काकू काय झालंय तुला, आणि मला कळवलं का नाहीस? तुला बेडवर असं आजारी मी कधी पाहिलेलं नाही ग, मला आवडत नाहीये ते, तो म्हणाला. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. अरे हो, पाय जरासा दुखावला रे, बाकी काहीही झालं नाही मला तेजू, अगदी ठणठणीत आहे मी. काकूचा त्रास पाहून तो त्याचा आनंद पार विसरला होता. आणि मला तुझी ट्रॉफी दाखव ना तेजू, देवाकडे ठेवायची आहे, काकू म्हणाली. पण तू उठू शकतेस का, त्याने विचारलं. अरे हो, आता बरी आहे मी, डॉक्टरांनी पण सांगितलंय चालाय फिरायला हरकत नाही म्हणून. काकू मग हळूहळू देव्हाऱ्याकडे आली. देवाला दिवा लावला, साखर ठेवली, तेजसची ट्रॉफी ठेवली. तेजू, सेलिब्रेशन कुठे करूया, सईने विचारलं आणि मग सगळ्यांनाच हसू आलं. काका, 3-4 दिवसांनी कॉलेजमध्ये आमचा सत्कार असणार, तुम्ही दोघांनी यायला हवं. यावेळेस तरी वेळ काढाल ना, तेजसने विचारलं. हो रे सोन्या, कितीही महत्त्वाचं काम असलं तरी ते ठेवून आम्ही येणारच, म्हटल्याप्रमाणे काका काकू तेजसच्या सत्कारासाठी कॉलेजमध्ये गेले. सगळीकडे जल्लोष होता. एवढा मोठा अवॉर्ड घेऊन ते दोघं आले होते. दिवाकरांना पण आनंद झाला होता. कॉलेजचे प्रिन्सिपल सरांनी भाषण केलं, दोघांचं कौतुक केलं आणि त्या दोघांचं मनोगत व्यक्त करायला सांगितलं. आधी तन्वी पुढे गेली. तिने आपल्या बाबांचे देवाचे आभार मानले. तेजस सारखा डान्स पार्टनर होता म्हणून आम्ही हे यश मिळवू शकलो असं म्हणाली. टाळ्यांचा कडकडाट झाला. मग मात्र तेजस गेला. त्यानेही देवाचे आभार मानले, तन्वीचं कौतुक केलं आणि मग म्हणाला, माझ्या यशाचं सगळं श्रेय माझ्या आई वडिलांना आहे. ऐकताच काका काकूंना आनंद झाला. अहो, आज भाऊजी आणि वहिनी जिथे कुठे असतील त्यांना किती आनंदच होत असेल. तेजसने आठवणीने त्यांचा उल्लेख केला. निरपेक्ष भावनेने काकू बोलून गेली. काकाच्या डोळ्यात पण टचकन पाणी आलं आणि तेवढ्यातच तेजस पुढचं वाक्य बोलला. म्हणूनच मी माझ्या आईबाबांना स्टेजवर येण्याची विनंती करतो आणि कॉलेजतर्फे जो अवॉर्ड मिळतोय तो त्यांनी स्वीकारावा अशी विनंती करतो. ऑल ऑफ यू प्लीज वेलकम माय वंडरफुल पेरेंट्स मिस्टर शेखर सरपोतदार अँड मिसेस शर्वरी सरपोतदार. ऐकूनच काका काकूंना आश्चर्य वाटलं. ते एकमेकांकडे पाहत राहिले. अहो, हा आता काय म्हणाला? हो शरू, बरोबर ऐकलंस, तो आपल्यालाच आईबाबा म्हणतोय. चल, आपल्याला स्टेजवर बोलवलंय त्याने. काकू अगदी धक्का बसल्यासारखी स्टेजकडेच पाहत राहिली. मग तेजसलाच खाली यावं लागलं. त्याने काकूला हात दिला, वर आणलं आणि त्याचं बक्षीस त्या दोघांनी घेतलं. काही दिवसांपूर्वी काकाला चुकून बाबा म्हटल्यामुळे ऑकवर्ड होऊन सॉरी म्हणणारा तेजस आज एवढ्या लोकांसमोर त्यांना आई बाबा म्हणून हाक मारत होता. पण हे सगळं त्यांनी प्रेमानेच मिळवलेलं नव्हतं का? निरपेक्ष भावनेने त्याला प्रेम दिलं नव्हतं का? म्हणूनच कुणीही न सांगता, कुणी काहीही न ठरवता तो त्यांचा मुलगा झाला आणि ते त्याचे आई बाबा. निघताना दिवाकरशी भेट झाली. शेखरने तन्वीच्या डोक्यावर हात ठेवला. शर्वरीने पण तिला जवळ घेतलं. तन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. काय झालं बेटा, डोळ्यात पाणी का, शर्वरीने विचारलं.
खरं तर तेजसला आई नसून आई मिळाली आणि माझी आई असून माझी आई हरवली, तन्वी म्हणाली. काय बोलावं कुणाला काही कळलं नाही. असं काय म्हणतेस? मी आहे ना. शर्वरीने तिला घट्ट धरलं. तुम्हाला आई म्हणू मी? हो, आता तेजससुद्धा मला आईच म्हणतो ना. तूही आईच म्हणायला हवीस. असं म्हणत काकूने तेजसला डोळा मारला. तेजस थोडासा लाजला. परतताना मात्र गाडीत काकाने विषय काढलाच. तेजू, तुम्ही तिथे गेला होतात तेव्हा दिवाकरने मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं होतं. त्याने तुझ्याबद्दल आणि तन्वीबद्दल विषय काढला. ऐकताच तेजसने आधी काकूकडे पाहिलं आणि मग काकाकडे पाहिलं. तुला तन्वीबद्दल नेमकं काय वाटतंय? हे बघ, लग्न करायचं हे वय नाही. जोपर्यंत तू सेटल होत नाहीस तोपर्यंत लग्नाचा विषय सुद्धा नको. पण हो, जर तुमच्या मनात असेल तर जमवून ठेवायला हरकत नाही. काय करूया? काकाने विचारलं. तेजस काही बोलला नाही. अरे बोल ना तेजू, घाबरतोस काय? काकू म्हणाली. त्याने काकूचा हात हातात घेतला. काका, काकू म्हणेल तसं, म्हणजे तुम्ही दोघं म्हणाल तसं. त्याने करेक्शन केल्यावर शेखर हसला. तुला तन्वी पसंत आहे ना? तन्वीला तू पसंत आहेस ना? काकाने पुन्हा एकदा कन्फर्म करून घेतलं. त्याने मानेनेच हो असं सांगितलं. छान, मग ठरवूया आपण. बरं तेजू, आणखीन एक गोष्ट बोलायची होती रे. म्हणजे गोष्टीच एवढ्या पटापट घडतायत ना, त्यामुळे मला सुद्धा काही गोष्टींचा निर्णय घ्यायला, विचार करायला वेळ मिळत नाहीये. मला सांग, 2 वर्षात तुझा कोर्स पूर्ण होईल. त्यातले आता 6-7 महिने गेले सुद्धा. सोबत एक्सपिरियन्स सुद्धा तू घेतोच आहेस. 1-1.5 वर्षात तू सेटल पण होशील. तू स्वतःचा बिझनेस करावा अशी माझी इच्छा आहे आणि तो मी सेटअप करून देणारच. पण मला सांग, तू कुठे राहणार रे? कोल्हापूरला की विठ्ठलवाडीला? हे बघ, कसलंही प्रेशर घेऊ नकोस. विठ्ठलवाडीला राहणार असेल तरी ठीक, मी तिथे सेटअप करून देईन. आमचा विचार करू नकोस. तुझ्या मनात काकाचा प्रश्न पूर्ण व्हायच्या आधीच क्षणाचाही वेळ न घालवता तेजस पटकन म्हणाला, काकूला सोडून मी कुठेच राहणार नाही. अरे, प्रश्न तरी पूर्ण होऊ द्यायचा होता ना. म्हणतच काका हसला. पण काकू बरोबर काका फ्री मिळाला तर चालेल ना, कारण एकावर एक अशी ऑफर आहे आपल्याकडे. काका असं म्हणताच तेजूला थोडीशी लाज वाटली. असं का म्हणताय तुम्ही? तुम्ही पण हवेच आहात. हळू आवाजात मान खाली घालत तो बोलला. तेजू, माणूस पहिल्यांदा आणि पटकन बोलतो ते मनातून असतं, इच्छेने असतं, आणि विचार करून बोलतो तेव्हा त्याचा नाईलाज असतो. कळतंय सगळं आम्हाला तेजू. काकाने पण त्याची थोडी मस्करी केली. तसं काही नाही काका, खरंच सांगतो. हो रे, जरा गंमत केली. चला, म्हणजे तुझं ठरलं. तू आमच्यासोबत कोल्हापूरलाच राहणार, बरोबर ना? काकाने पुन्हा एकदा कन्फर्म करून घेतलं. हो, मी इथेच राहणार. पण तेजू, अमुने विठ्ठलवाडीला जायचा निर्णय घेतला तर मग काय करशील रे? मग मात्र तेजू थोडा वेळ शांत झाला, गंभीर झाला आणि मग विचार करून म्हणाला, काका, तरीही मी कोल्हापूरलाच राहणार. आता काकूला सोडून मी कुठे जाऊ शकणार नाही. आणि मग कसल्या तरी विचारात तो निघून गेला. काका काकू एकमेकांकडे पाहत राहिले. मंडळी, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. उद्या भेटूच.